एकतर नवीन जो स्ट्रेन आलेला आहे, आपण युरोपमध्ये आणि खास करून UK मध्ये जो पाहिलेला आहे, त्या स्ट्रेनबद्दल फार पॅनिक होण्याची गरज नाही, फार अशी त्याच्याबद्दल काळजी करण्याची आणि भीती वाटण्याची गरज नक्कीच नाही आहे. त्याचा जो आजपर्यंत झालेला अभ्यास आहे, एक नक्कीच आहे की तो इन्फेक्शियस आहे, म्हणजे तो पसरतो फार झपाट्याने, ज्याची टक्केवारी 70% जे काही आम्हाला ICMRनी आणि आमच्या आरोग्य विभागाने माहिती दिलेली आहे त्या दृष्टिकोनातून इन्फेक्शियस आहे, संसर्गजन्य जास्त आहे. परंतु जे काही आपले औषधं आहेत त्या औषधांवरच जे आज त्याचा उपचार होऊ शकतो. वॅक्सिन जे काही आपण निर्माण करत आहोत किंवा त्याच्या बाबतीतली जी काही म्हणजे जेनॉलॉजिकल चेंज जी झालेला आहे, जेनेटिकल चेंज जो झालेला आहे, तर तो चेंज खऱ्या अर्थाने असा वॅक्सिनच्या माध्यमातून म्हणजे चांगल्या पद्धतीनं वॅक्सिन त्याच्यावर परिणाम करू शकतो असं सिद्ध झालेलं आहे. अजून असं वॅक्सिनचा परिणाम त्यावर होणार नाही असं अजिबात तसे काही पेपर्स आत्तापर्यंत आलेले नाही आहेत. आणि त्यामुळे एक आहे की अधिक इन्फेक्शियस असल्यामुळे आपल्याला त्याचा संसर्ग टाळायचा. मग टाळायचा याचा अर्थ एवढाच आहे की UK वरून आलेल्या लोकांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करतो आहोत, संस्थात्मक अलगीकरण करतो आहोत. आणि त्याचबरोबर आता जो न्यू इयरला होणारी गर्दी असेल, क्रिसमस आणि या संदर्भातली होणारी गर्दी असेल, हे सगळं थोडंसं कंट्रोल राहावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतचा नाईट कर्फ्यूचा निर्णयसुद्धा जो घेतलेला आहे तो 11 वाजेपासून सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत आहे. मला वाटतं की या सगळ्या कामाला आपण म्हणजे या निर्णयांना प्रतिसाद द्यावा आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर याचा अर्थ आजच्या या कोविडच्या परिस्थितीशी अनुषंगून आपलं दररोजचं जीवन जे आपण जगतो आहोत त्याच्यामध्ये मास्क आणि कुठल्याही परिस्थितीत आपण सोशल डिस्टन्सिंगचा जो काही महत्त्वाचा विषय आपण सांगितलेला आहे तो पाळायचाच आहे आणि तो अधिक कठोर पद्धतीनं पाळावा या दृष्टिकोनातूनच्या सूचना खऱ्या अर्थाने शासनाने सर्व डिपार्टमेंटला आणि खास करून पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत. आता जे ज्या पद्धतीने सांगितलं जातं की सिरम आणि ती कारण की स्वस्त लस आहे तर त्याचं कधीपर्यंत येऊ शकते कारण की आता चर्चा लसीकरणाच्या बाबतीत 2 कंपनीज ज्या आहेत ज्याच्यात भारत बायोटेक असेल किंवा सिरम इन्स्टिट्यूट असेल, सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांनी संयुक्त विद्यमानी खऱ्या अर्थाने ही लसचं संशोधन करून ठेवलेलं आहे आणि 3rd फेजचं त्यांचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेलं आहे. त्यांनी ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मागणी केलेली आहे की आम्हाला ऑथरायझेशन द्या, लायसन द्या आणि जी काही सेटअप आपला झालेला आहे लसीकरणाच्यासाठी त्या सेटअपच्या अनुषंगाने आम्ही देऊ शकू. त्याच पद्धतीनं भारत बायोटेकनी सुद्धा त्याच पद्धतीनं मागणी केलेली आहे. आता बॉल इज इन द कोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यांनी खऱ्या अर्थाने ठरवायचं की किती तारखेपासून यांना ऑथरायझेशन देऊन कोणत्या कंपनीला कोणते राज्य द्यायचे हे सगळं ठरवायचं आहे. या लसी 2 वेळेस द्याव्या लागणार आहेत आणि या लसीकरणाच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम आहे तो सगळा कार्यक्रम आम्हाला जो काही सांगण्यात आलेला आहे, जो टाईमटेबल देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रेनिंगचा पार्ट महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा पूर्ण झालेला आहे. 16,000 एकूण जे काही आमचे हेल्थ कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे. जे काही कोल्ड चेन्स सांगितल्या होत्या त्या कोल्ड चेन्स इन प्लेस आहेत, ज्या कमी पडणार आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे असं त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे द्यायचं आहे, शहरी भागात अर्बन हेल्थ सेंटरला, ग्रामीण भागामध्ये पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटरला या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या. त्याबाबतचं जे काही प्रशासनाच्या बाबतीतल्या ज्या काही सूचना आणि जो काही मॅन्युअल ज्याला म्हणतो आपण, जसं इलेक्शन मॅन्युअल असतं आणि प्रत्येक गोष्ट मायक्रो प्लॅनिंग झालेली असते, त्या पद्धतीची मायक्रो प्लॅनिंग लसीकरणाच्या संदर्भातली झालेली आहे आणि त्या बाबतीत आपण योग्य ती कार्यवाही येणाऱ्या काळात करणार आहोत. हॉपकिनला औषध पुरवठा करणारे काही ठेकेदार आहे तर त्यांची बिलं थकलेली आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये अनेक हॉस्पिटलला औषध पुरवठा होणार नाहीये. मला वाटतं बिलं थकलेली आहेत, ह्या गोष्टी प्रशासकीय आहेत,
अशा गोष्टी जर का आता मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्याही काही असू शकतात, काही आपल्याही असू शकतात, तर या संदर्भात निश्चित प्रकारे निधीला कुठलीही कपात आदरणीय या ठिकाणी वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी लावलेली नाही आणि त्यामुळं अशा काही बिलं थकण्याचं काही कारण नाही आहे. प्रशासकीय काही बाबी असतील त्या सोडवल्या जातील, परंतु हाफकिनचे सगळे बिलं त्वरेने दिले जातील. एकदा मराठी संपवा. नवीन जो विषाणू वाढाला आहे त्याच्यावर आपल्याकडे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात संशोधन करण्याच्या काही सूचना आपण दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की सगळ्यात मोठी संस्था जर कुठली असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे आणि त्यामुळं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनी या नवीन स्ट्रेन असलेला जो काही व्हायरस आहे त्याबाबतच्या जे काही जेनॉमिक चेंज झालेला आहे किंवा जे आपण म्युटेट झालेला व्हायरस म्हणतो, तो म्युटेशन झालेला व्हायरस त्या संदर्भातील जे काही योग्य ती संशोधन करण्याचं काम हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे या ठिकाणी निश्चित प्रकारे सुरू आहे आणि त्याबाबतचा योग्य तो अभ्यास करून ते नोट ICMRला देतील आणि ICMRच्या पुढील सूचनेप्रमाणे आम्ही कार्यवाही करू. सर MIMचे खासदार सर जानेवारी महिन्यामध्ये लोकल सुरू करण्यात येतील असा प्रकारचा विषय चालू होता, तर आता तशी परिस्थिती आहे, हा विषय पुन्हा एकदा पुढे जाईल असं वाटतं? मला असं वाटतं की लोकलच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्रीच घेतील, परंतु कुठल्याही परिस्थितीत जे काही इयर एंड आहे या इयर एंडला संपल्यानंतरचे जे काही फिगर्स राहतील त्या सगळ्यांचा परिस्थितीचा अनुमान घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. नाईट कर्फ्यूला मनसेने कुठेतरी आक्षेप घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की नाईट कर्फ्यूनेच करोना कसं काय रोखला जाऊ शकतो, कारण की इतर ठिकाणी मात्र पार्ट्या किंवा या ठिकाणी हॉटेल्स सुरू असतात आपल्याला पाहायला. मला वाटतं की जे काही नाईट कर्फ्यू असेल, अन्य गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी जनहितासाठीच आणि जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठीच केलेल्या आहेत. आपल्याला अगदी सहजासहजी घेऊन चालणार नाही. अख्खं युरोप थर्ड लॉकडाऊनमध्ये गेलेलं आहे, UK थर्ड लॉकडाऊनमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला या स्ट्रेनपासून काहीतरी म्हणजे त्या ठिकाणी शिकावं लागेल आणि तोपर्यंत आपल्याला एकदमच जे सब कुछ चलता है ही सिस्टम आणि ही मानसिकता योग्य नाही. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ह्या नवीन स्ट्रेनला सुद्धा गांभीर्याने घ्यावा लागेल. जोपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्णतः अभ्यास करून दिसत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला गांभीर्याने घ्यावाच लागेल. म्हणून हे जे काही नाईट कर्फ्यू आणि मास्कचं अधिक कडक करण्याचं जे धोरण राज्य शासनाने घेतलेलं आहे त्याला माझ्या जनता जनार्दनाला अतिशय नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे की त्याला योग्य तो चांगला प्रतिसाद द्या आणि सहकार्य करा अशी माझी विनंती आहे. सर मराठीमध्ये MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे की काही विधानसभेत प्रश्न विचारणं म्हणजे काही आमदारांचा हा धंदा झालेला आहे, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. कशाबद्दलचे प्रश्न? जे प्रश्न उपस्थित करतात मला असं वाटतं की सर्व लोक सारखे नसतात. आमदार सगळे 3-4 लाख लोकांमधून निवडून येतात आणि मला असं वाटतं की सगळे लोक अतिशय जागरूक असतात त्यांच्या मतदारसंघाप्रती, त्यांच्या भागातील प्रश्नांप्रती आणि त्यामुळे ते त्या योग्य ते प्रश्न विचारतात. क्वचित काही एखादा व्यक्ती असू शकेल की जो कदाचित चुकीचं वागत असेल तर त्यामुळे संपूर्ण MLA फ्रॅटर्निटी ज्याला म्हणू आपण किंवा MLA पूर्ण समूह हा काही बदनाम करण्याचं कारण नाही आणि त्यामुळं मी काही याला सहमत नाही आहे. एक नक्कीच आहे की क्वचित एखादा माणूस जर चुकत असेलच तर त्याला त्या चुकीच्या संदर्भातील योग्य ती मला वाटतं की दक्षता ही विधानमंडळाचे जे अध्यक्ष आणि सभापती असतात ते त्या ठिकाणी निश्चित प्रकारे घेतात. हिंदी में जानना चाहेंगे आपसे, नई स्ट्रेन जो जिसका हम देख रहे हैं कि जो आने की वजह से UK में लॉकडाउन हुआ है, यूरोप में भी उसका एक फियर है, महाराष्ट्र किस प्रकार से तैयार है? हमने नाइट कर्फ्यू लगाया लेकिन लोगों का कहना है कि नाइट कर्फ्यू लगाने से बात नहीं होगी और ज़्यादा स्ट्रिक्ट मेजर्स लेने पड़ेंगे. जो स्ट्रेन नया दिखाई दे रहा है यूरोप और ख़ास तौर पर UK में, उसके तहत निश्चित तौर पर भारत सरकार ने और महाराष्ट्र गवर्नमेंट ने भी बहुत सतर्कता की जो भी स्टेप्स है लेने की कार्यवाही शुरू की है, जिसका एक महत्व का डिसीजन ये है कि हमने नाइट कर्फ्यू लगाया है और UK और यूरोप से आने वाली जो प्लेन्स है वो प्लेन्स को हम 15 दिन का क्वारंटाइन करने का, इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन करने का डिसीजन लिया है. मुझे लगता है UK के अभी फ़्लाइट्स भी रद्द हो चुके हैं, अभी नए फ़्लाइट्स UK से नहीं आने वाले, ऐसा आज की जो ताज़ा खबर है.
और ख़ास तौर पर मैं ये कहना चाहूँगा कि सभी लोगों ने ये जो स्ट्रेन नया आया है, एक ज़रूर है कि पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं है, बहुत ज़्यादा चिंता करने की भी ज़रूरत नहीं है। जो भी अभ्यास हुआ है, जो भी स्टडी हुई है और उसका जो आज नतीजा स्टडी ग्रुप के माध्यम से हमारे सामने आया है, उसमें ज़रूर म्यूटेट हुआ है। ये म्यूटेट हुआ जो वायरस है 100% बहुत ज़्यादा इन्फेक्शियस है, यानी इन्फेक्शन फैलाने वाला है, कॉन्टेजियस है। लेकिन इसका मतलब है लाइन ऑफ ट्रीटमेंट जो है उसमें बहुत कुछ बदल करने की ज़रूरत नहीं है। वैक्सीनेशन जो आज संशोधित हुआ है वो भी उसका भी असर ये नया स्ट्रेन जो आया है उसके ऊपर रहेगा ही, ऐसा ही आज तक का अनुमान है। और मुझे जो बोला गया है उसके माध्यम से मैं इतना ही कहना चाहूँगा, ये वैक्सीन उस पर इफ़ेक्टिव है। क्या आपने टास्क फोर्स को भी इसके ऊपर स्टडी करने के लिए बताया है और एक रिपोर्ट क्या टास्क फोर्स स्टेट गवर्नमेंट ज़रूर मुझे लगता है कि नया स्ट्रेन उसके ऊपर जो भी संशोधन है वो NIV और हमारा जो स्टेट का टास्क फोर्स है ये उसके ऊपर पूरा संशोधन और उसका लिटरेचर जो भी यूरोप से और अन्य राज्यों से, अन्य देशों से प्राप्त करके स्टडी कर रहे हैं। और मुझे लगता है कि चिंता करने की कोई ज़रूरत नहीं है, उसके ऊपर पूरा स्टडी जारी है और जो भी उसका अनुमान आएगा वो आपको हम ज़रूर बताएंगे। मिडल ईस्ट और यूरोप के साथ साथ क्या साउथ अफ्रीका जो है या साउथ अफ्रीकन कंट्रीज जो है उनका भी नाम इस लिस्ट में शामिल किया गया कि जहाँ साउथ अफ्रीका से अगर लोग आते हैं या दक्षिण अफ्रीका पूरे खंड से लोग आते हैं तो उन्हें भी इंस्टीट्यूशन। मुझे लगता है कि मिडल ईस्ट हो या इन देशों से जो नए लिस्ट ऑफ कंट्रीज़ उसके अगर नाम इसमें डालना है तो उसका भी प्रॉपर स्टडी करके स्ट्रेन सही में वही है क्या है ये सभी मालूमात लेके ही ये करना ज़रूरी है। उसके ऊपर ICMR का भी डिसीजन होगा और वो डिसीजन हमारे को बोलने के बाद मुझे लगता है स्टेट गवर्नमेंट के हद तक हम ज़रूर डिसीजन। आपसे सवाल पूछूंगा कि जिस प्रकार से नाइट कर्फ्यू लगाया गया है, BMC की तरफ से कहा यह जा रहा था कि होटल्स, रेस्टोरेंट, पब्स नहीं खुले रह सकते 11 बजे के बाद, लेकिन कल जो रेड की है मुंबई पुलिस में उसमें पाया गया कि 3 बजे तक एक क्लब जो है वो खुला था और जिसमें सेलिब्रिटीज़ थे, क्रिकेटर्स थे जिनके खिलाफ केस भी हुई है। अगर सेलिब्रिटी क्रिकेटर्स जो आइकॉन है लोगों के वही अगर ऐसा करते हैं तो लोग अगर करते तो क्या उसमें गलत होगा? मुझे लगता है कि जो भी डायरेक्टिव्स इशू किए गए हैं महानगर पालिका से हो, महाराष्ट्र शासन से हो, उसका अनुपालन करना हर जिम्मेदार नागरिक की मुझे लगता है जिम्मेदारी है और इसीलिए हर किसी ने अनुशासन से रहना ज़रूरी है। और जो भी नियम है 11 से सवेरे 5-6 बजे तक जो नाइट कर्फ्यू है उसका अनुपालन करना चाहिए, स्ट्रिक्टली सेल्फ डिसिप्लिन रहना चाहिए। और अगर नहीं रहते हैं तो जो भी शासन या शास्ति का जो भी प्रावधान है वो उनको भुगतना पड़ेगा। मुझे लगता है स्ट्रिक्टली रहना ज़रूरी है क्योंकि ये मनुष्य के जीवन से जुड़ी हुई बात है और इसलिए इसको लाइटली लेना बिल्कुल ठीक नहीं है। थैंक यू सर।